नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर. आता आपण पुढची केस बघणार आहे ती आहे यूपी सेल टॅक्स सर्व्हिस असोसिएशन विरुद्ध टॅक्सेशन बार असोसिएशन. काय झाले बघा या केसमध्ये. यूपी सेल टॅक्स सर्व्हिस असोसिएशन विरुद्ध कुठली केस आहे? टॅक्सेशन बार असोसिएशन अग्रा. आता याच्यामध्ये काय झालेलं बघा, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट रमेशचंद्र गुप्ता, हा, त्यांनी काय केलं, एक दिवस आणखीन दोन वकिलांच्या बरोबर एक अपिलेट ऑथॉरिटी सती दिन, त्या अपिलेट ऑथॉरिटीच्या ऑफिसमध्ये ते गेले आणि त्या अपिलेट ऑथॉरिटीच्या वरती आरोप लावले की त्यांनी इलिगल ग्रॅटिफिकेशन म्हणजे लाच वगैरे मागितलेली, असं त्यांच्यावरती आरोप लावले. आता त्या अपिलेट ऑथॉरिटी कडून काय झालं तर त्या आरोपाला उत्तर आली, तर ओव्हरऑल आर्ग्युमेंट क्रॉस आर्ग्युमेंट त्यांच्यामध्ये झाले. त्यातून थोडीशी व्हायलन्स पण झाली, तिथे हिंसा पण झाली. परत दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट नोंदवल्या. इकडे बार असोसिएशननं काय केलं सांगा तर, एक अर्जंट मीटिंग बोलवली आणि अर्जंट मीटिंग बोलवून जे ते अपिलेट ऑथॉरिटी होते सतीदीन, त्या सतीदीन यांची इन्क्वायरी व्हावी असं ऍप्लिकेशन काय केलं तर केलं. आणि ऍट द सेम टाइम हायकोर्टामध्ये त्यांनी रीड दाखल केलं की सत्यदेन यांना कामकाज करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. आणि परत त्यांनी स्ट्राईक डिक्लेअर केला. आम्ही वकील सगळे कामावरती बायकॉट करणार आहे, स्ट्राईक करणार आहे, असं त्यांनी काय केलं तर डिक्लेअर केलं. सत्यदीन काही दिवस रजेवर गेले, पण नंतर ते कामावर रुजू झाले. इकडे ते हायकोर्टामध्ये जी पिटिशन दाखल केलेली होती त्याचा जो निकाल होता तो वकिलांच्या बाजूने लागला आणि हायकोर्टानं ऑर्डर दिली की सतीदीन यांना आपलं कामकाज करता येणार नाही. आता याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाली. सुप्रीम कोर्टानं मात्र केसचा पूर्ण स्टडी केल्यानंतर निकाल असा दिला की अपिलेट ऑथॉरिटी सतीदीन यांचं जे अपिलेट ऑथॉरिटी सतीदीन यांचं जे पास्ट रेकॉर्ड आहे ते सगळं अगदी क्लिअर आहे. तिथे कुठे पण रॉंग मार्क्स काही नाही आहेत. या उलट ते सतीदीन अपिलेट ऑथॉरिटी लवकर पुढच्या तारखा देत नव्हते, फास्ट काम करत होते, म्हणून वकिलांच्या मध्ये त्यांच्याबद्दलचा रोष होता. आणि मुळात त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कुठल्याही अशा स्टॅट्युटरी ऑथॉरिटीला कामकाज करण्यापासून रोखण्याचा अधिकार हायकोर्टाला नाहीये. त्यामुळे हायकोर्टाच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट जी अपील झालेली ती अपील सुप्रीम कोर्टाने काय केली सांगा तर मान्य केली. आणि या उलट सांगितलं की वकिलांना स्ट्राईकचा अधिकार नाहीये आणि वकील जे हत्यार घेऊन कोर्टामध्ये आलेले होते ते लॉ प्रोफेशनच्या डिग्निटीच्या सन्मानाच्या विरुद्ध आहे, असं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तिथे.